मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील उपयुक्त पाणी साठा 12.12% पोहोचलाय। पालिकेने 15 मे पासून लागू केलेली 10% पाणी कपात अद्यापही कायम आहे। मध्य रेल्वेवरती आज आणि उद्या मध्यरात्री विशेष वाहतूक आणि वीज पुरवठा ब्लॉक असेल। शिव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या तोड्या उभारण्याचं काम होणार आहे। माटुंगा ते कुर्ला दरम्यानच्या लोकल सेवा यावरती परिणाम होणार असल्याची माहिती आहे। मुंबईमध्ये पावसाळ्यात पूरस्थिती रोखण्यासाठी लोहमार्गांच्या उंचीमध्ये वाढ, माटुंगा ते दादर रेल्वे स्थानकादरम्यान उपाययोजना, रेल्वे मार्गावरती पाणी साचण्याचे प्रकार नियंत्रणात येतील असा प्रशासनाला विश्वास। मुंबईमध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावरती टेम्पोचा भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं टेम्पो दुभाजकाला धडकला। अपघातामध्ये टेम्पोचं नुकसान, चालकही जखमी। 2 वर्षांपूर्वीच्या वरळीतील हिट अँड रन प्रकरणात आरोप निश्चित झालाय। मुख्य आरोपी असलेल्या राजेश शहा याच्या मुलावरती सदोष मनुष्यवधाचा खटला चालवला जाणार आहे। राजेश शहा यांची दोषमुक्त करण्याची मागणीही न्यायालयानं फेटाळली आहे। मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मेट्रो 3चा मोठा दिलासा आहे। मासिक पासावरती तिकीट दरात 25% सवलत। मेट्रो कनेक्ट 3 हा ॲप आणि एनसीएमसी कार्डधारकांना लाभ दिला जाणार आहे। मुंबईतील खड्डे भरण्यासाठी पालिकेची तयारी आहे। यंदा 60 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे। 16 प्रस्ताव स्थायी समिती समोर असतील आणि काँक्रिटीकरणामुळे खड्डे आणि खर्च कमी झाल्याचा पालिकेचा दावा आहे। मुलुंड पुनर्विकासातील फ्लॅट खरेदीधारकांना 1.5 कोटींचा गंडा। लायझर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा मालक प्रदीप भीमशी निशार आणि संबंधितांवरती गुन्हा दाखल आहे। मुलुंड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। मिठी नदीची सफाई अद्यापही अपूर्णच असल्याचं कळतंय। केवळ 82.93% काम पूर्ण झालेलं आहे। तर 10 जूनची मुदत उलटून देखील नदीपात्रामध्ये गाळ कायम आहे। त्यामुळे आता मान्सूनपूर्व सखल भागांमध्ये पुराचा गंभीर धोका वर्तवला जातोय। आता आपण जाऊयात पुणे जिल्ह्यात काय घडतं बघूयात न्यूज टॉप 9 मधून। पुण्याच्या गोडूबरेमध्ये कृषी विभागाचे प्रशिक्षण शिबिराचं आयोजन, गादी वाफ्यावरती रोपवाटिका आणि बीज प्रक्रियेचे मार्गदर्शन, आधुनिक पद्धतीनं भात उत्पादन वाढीची देखील शेतकऱ्यांना त्यामुळे अपेक्षा आहे। पुण्यातील कोकणेवाडीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा तलावामध्ये बुडून मृत्यू झालाय। घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त। घोडेगाव पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, 2 महिलांची सुटका, स्पा चालकाला अटक, एक आरोपी फरार, रोख रक्कम, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्र जप्त। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इंजिनियरला लाच घेताना एसीबीकडून अटक। इंजिनियर उमेश लोंढे याला 70,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं। पुण्यामध्ये सोमवारपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। पाणी साठ्यामध्ये घट आणि कमी पावसाच्या शक्यतेमुळे निर्णय। वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलावांवर देखील बंदी लागू। यंदा पावसाळ्यामध्ये पुणे पालिका वृक्ष लागवड करणार आहे। जवळपास 50 लाख झाडं लावण्याचा संकल्प आहे। वृक्ष लागवडीसाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी 10 लाखांचा निधी आहे। पुण्यातील 5 शाळांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावावरती आक्षेप, स्थायी समितीकडून पुणे महापालिकेला फेरविचाराच्या सूचना, प्रस्ताव शिक्षण समितीमार्फत आणण्याची मागणी। हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातील धरणांचे तांत्रिक सर्वेक्षण करण्यात येणार। खडकवासलासह 8 धरणांची CWPRS कडून तपासणी, तर वर्षभरात अहवाल तयार करून जलसंपदा विभागाकडे सादर केला जाणार। वरच्या 37 आश्रम शाळांमध्ये मुख्याध्यापकाचे पद रिक्त असल्यानं इतर शिक्षकांवर अधिकच पदभार या ठिकाणी सोपवण्यात आलेला आहे। रिक्त पदांमुळे 16,000 विद्यार्थ्यांवरती शैक्षणिक परिणाम होतोय। महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षकांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे। वाशिम जिल्ह्यातील फाळेगाव थेट शिवारात शेतकऱ्याच्या सौर पॅनलची तोडफोड। शेतकरी अविकुमार कोरडे यांच्या शेतातील सौर पॅनलचं अज्ञातांकडून नुकसान। बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये बेकायदेशीर साठवून ठेवलेले लाखो रुपयांचे लाकूड जप्त। बुलढाणा वन विभागाच्या भरारी पथकाची धडक कारवाई, तिघांविरोधात गुन्हा दाखल। लातूरच्या बस स्थानकात महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला पोलिसांकडून अटक।
आरोपी महिलेकडून चोरीला गेलेले दागिनेही जप्त। नाशिकच्या चांदवड जवळ पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया। रस्त्याच्या खोदकामादरम्यान घडला प्रकार। दुरुस्ती युद्ध पातळीवरती सुरू आहे। 44 गावांचा पाणी पुरवठा त्यामुळे तात्पुरता बंद झालाय। नागरिकांची गैरसोय होतीये। इगतपुरीतील वाळ विहीर फाटा या परिसरात 3 जणांनी खुर्ची विक्रेत्यास लुटलेला आहे। 11 प्लास्टिक खुर्च्या आणि 89,300 रुपये रोकड लंपास केली आहे। घोटी पोलिसांनी अवघ्या 30 मिनिटांनी आरोपींना बेड्या ठोकल्यात। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील शहापूर गावातील जवान अर्जुन जाधव यांना वीरमरण। काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना जवान अर्जुन जाधव शहीद। शहापूर गावामध्ये जवानाच्या पार्थिवावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार। वाशिम जिल्ह्यातील फाळेगाव थेट शिवारामध्ये शेतकऱ्याच्या सौर पॅनलची तोडफोड। शेतकरी अविकुमार कोरडे यांच्या शेतातील सौर पॅनलचं अज्ञातांकडून नुकसान। पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमधून 4 लाखांचा गांजा जप्त। गोंदिया रेल्वे स्थानकावर कारवाई। राज्य पोलीस आणि इतर यंत्रणांसोबत समन्वय साधून आरपीएफची कारवाई। लातूरच्या अहमदपूरमधील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवलं। तहसील कार्यालय, नगरपालिका आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई। वर्ध्यामध्ये तब्बल 115 गुन्ह्यांमधील अवैध दारूच्या मुद्देमालावरती पोलिसांनी रोड रोलर फिरवलेला आहे। देवळी पोलिसांनी 11,16,000 रुपये किमतीचा दारू साठा नष्ट केलेला आहे। पहिल्याच पावसात राजापूर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। मुंबई गोवा महामार्ग ते राजापूर रस्त्यावरती चिखलाचं साम्राज्य आहे। दुचाकीसह 4 चाकी वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील 128 गावांना आणि 12 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी 208 विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्यात। बुलढाण्यातील शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवरती अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा। कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने घेतले। भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास कारवाई केली जाणार आहे। कडच्या पेणमधील गणेश मूर्तींच्या किमतीत 25% वाढ। कच्चा माल तसेच रंग आणि वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम। गणेशोत्सवापूर्वी भाववाढीने भाविकांच्या खिशाला फटका।